आज बनवूयात एकदम चमचमीत झणझणीत पापलेट फ्राय। त्यासाठी पापलेट इथे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत। आता इथे सगळ्या पापलेटला मी असे कट्स चिरा मारून घेते, म्हणजे त्यामध्ये जो मसाला आपण लावणार तो आतपर्यंत चांगला लागला जाईल। आता इथे मी पापलेटला लावण्यासाठी मसाला तयार करणार आहे। त्यासाठी इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। 3 ते 4 चमचे छोटे चमचे मालवणी मसाला घेतला। मालवणी मसाला नसेल तर लाल मिरची पावडरही चालेल, पण जर जास्त तिखट असेल तर कमी घ्यायची। छोटा पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ आणि कोकमाचा आगळ घेतले। ठेचून घेतलेलं लसूण हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेते आहे। आता हा मसाला पापलेटला सगळीकडे व्यवस्थित चोळून घेऊयात। जिथे कट्स दिलेत तिथे सुद्धा हा मसाला व्यवस्थित आतपर्यंत गेला पाहिजे, म्हणजे पापलेट फ्राय केल्यावर मस्त अशी चव लागते। असंच मी आता सगळ्या पापलेटला मसाला लावून घेते आणि 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात। आता इथे पापलेटला वर कोटिंग करण्यासाठी 4 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं। त्यामध्ये 2 चमचे रवा घेतला, थोडासा मसाला आणि थोडंसं मीठ घेतलं, चांगलं मिक्स केलं। आता हे जे पिठाचं मिश्रण तयार केलंय त्यामध्ये मी इथे फक्त अर्धच मिश्रण वापरणार आहे। आता त्यामध्ये पापलेट जे आहे ते व्यवस्थित दोन्हीकडून घोळवून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते माशाला थोडंसं असं झटकून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ निघून जाईल। आता सगळे पापलेट पिठामध्ये व्यवस्थित घोळवून झालेले आहेत। आता लगेच फ्राय करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घालूयात। हा लसूण सुद्धा एकदम फ्राय झाल्यावर मस्त असा कुरकुरीत लागतो। आता तेलही चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये आपण पापलेट फ्राय करूयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि थोडा वेळ पापलेट आपण इथे छान असे फ्राय करून घेऊयात। एक बाजू फ्राय झाली की आपण पलटून घ्यायचे आणि दुसरीही बाजू छान अशी फ्राय करायची। आता इथे तेल थोडंसं कमी झालेलं दिसतंय, म्हणून मी आता त्यावर थोडं तेल सोडून घेऊयात। दुसरी बाजूही मस्त अशी छान फ्राय करून झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर हा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे घ्या, मस्त झणझणीत चमचमीत पापलेट फ्राय तयार आहेत।